हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला भजीची रेसिपी शेअर करणार आहे. भजी म्हणजे कोणाकोणाला वाटत असेल भजे करणार आहे की काय, तर भजे नाही, भजी म्हणून एक प्रकार आहे भाजीचाच. सगळ्या भाज्या मिक्स करून भजी बनवतात. म्हणजे लातूर, परत निलंगा, कर्नाटक साईडला नाही काय, वेळ अमावस्या जेव्हा असते तर त्या दिवशी आदल्या दिवशी ही भजी बनवतात सगळ्या भाज्या मिक्स करून, आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये जाऊन शेताची पूजा वगैरे करून मस्त सगळेजण जाऊन मस्त जेवण करतात. आणि भजीसोबत एकदम कडक कडक, जसं सोलापूरमध्ये चटणीसोबत खायला जसं कडक भाकरी भेटतात, अगदी तशाच भाकरी घरी बनवतात. कोणी जर त्यांची परिस्थिती चांगली असेल तर ते बाहेरून विकतही आणतात. आणि मस्त अशा कडक भाकरी राहतात. आणि परत बाजरीचे उंडे म्हणून राहतात, ते उकडूनही करतात. गव्हाची खीर असते, आंबील असतं, खूप छान खायला भरपूर काय असतं. आणि शेतामध्ये बसून सर्वजण खातात मस्तपैकी. आणि त्याची रेसिपी शेअर करणार आहे. बरेच दिवसापासून, म्हणजे मी 3-4 दिवसापासून मला जे जे लागतं साहित्य ते शोधत होती. काही भेटत होते तर काही भेटत नव्हते. काही ऑनलाईन मागवलं तर काही ऑफलाईन जाऊन मी ह्यांच्यासोबत जाऊन आणलं आहे. तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. कारण शेअर केल्यानं काय होईल, मलाही चांगलं वाटेल आणि नवीन नवीन रेसिपी दाखवायला उत्साह पण येईल. तर बघा पुढे काय काय साहित्य लागतं आणि कसे करायची. बाय. तर ज्या कुठल्या भाज्या लागतात तर त्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्यात. तर येथे कुठल्या कुठल्या घेतल्यात ते बघूया. वाल घेतली आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे. गाजर घेतलं आहे, मेथी घेतली आहे, कांद्याची पात घेतली आहे, वांगे घेतलेत 2, आणि भोपळा घेतला आहे, चिंच घेतली आहे, इथे वटाणे घेतले, आणि वालामधले जे शेंगाचे बिया असतात ते घेतले, शेंगदाणे घेतलेत, आणि हरभरे घेतलेत. तर आता येथे अर्धा ग्लास पाणी घेतले मी. जे आपण हरभरे परत शेंगदाणे आहेत ते थोडंसं मीठ टाकून 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आणि कारण मी सगळंच एकत्र शिजवलं असतं, पण जे आपले मटार आणि वालाचे शेंगाचे जे बिया आहेत ते लवकर शिजल्या जातात, म्हणून मग म्हटलं की जे जास्त म्हणजे शिजायला वेळ लागतो तर त्याआधी 2 शिट्ट्या काढून घ्याव्यात, नंतरून त्याला 1 शिट्टीमध्ये शिजून जाईल. म्हणून हे आधी सर्व 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि चांगलं उकळी आली की झाकण लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. आणि कुकर जेव्हा लावलं मी, ते एका साईडला मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ज्या चिंच्या घेतल्यात त्या उकळायला ठेवले. म्हणजे उकळल्यानंतर चांगलं त्यातनं गर निघेल. आणि आपल्याला जेवढं म्हणजे ह्याच्यामध्ये भज्जीमध्ये आंबट टाकू आपण चिंच, तेवढं खायला छान लागतं. आणि हे काय तर 3-4 दिवस तरी खातात गावाकडे, म्हणजे विटत नाही. चिंचेनं आंबट जेव्हा आपण टाकतो तर ते विटत नाही असं म्हणतात, म्हणून चिंच टाकायची आणि टेस्ट बी छान येते. हिरवी चिंच शक्यतो वापरा, जर नसेल तर तुम्ही काळी चिंच वापरू शकता. तर इथे बघा 2 शिट्ट्या काढल्यानंतर मस्त असं शिजून झालं आहे. आता फक्त जे आपण शिजून घेतले शेंगदाणे आणि हरभरे, तर ते काढून घेणार आहे. आणि त्याच पाण्यामध्ये मी काय काय शिजायला टाकते ते तुम्हाला कळेलच पुढे. तर इथे माझी चिंचही शिजून झालेली मस्त. आणि चिंच शिजायला, ओली जर चिंच असेल तर ती शिजायला जास्त वेळही लागत नाही, काही ते 4 ते 5 मिनिटच लागतात. तर आता हे पूर्ण मी हरभरे आणि शेंगदाणे काढून घेणार आहे. आणि त्याच पाण्यामध्ये आपण जे वटाणे, गाजर, भोपळा, वांगी ते ठेवलं आहे तर ते शिजून घ्यायचं आहे. ह्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे. हे पाणी तुम्हाला असं थोडंसं कलर वेगळा दिसत असेल, पण त्या हरभऱ्याचा कलर त्यात उतरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी वटाणे, जे वालाचे बिया आहेत ते, वालाच्या शेंगा, भोपळा, गाजर, वांगे हे सगळं टाकून शिजून घेणार आहे. फक्त मेथीची भाजी आणि कांद्याची पात ते टाकायचं नाही आहे. बाकी जे सगळ्या आपण जे भाज्या कट करून घेतलेल्या तर ते टाकून घ्यायचं. आणि 1 शिट्टी होईपर्यंतच ठेवायचं गॅसवरती. तर इथे बघा मस्त 1 शिट्टी झाल्यानंतर माझं सगळं चांगलं शिजून झालं आहे. तर आता त्याला फोडणी कशी द्यायची तर ते बघूया. आधी त्याचं साहित्य बघूया. तर मीठ घेतलं आहे, हिरवी मिरची आणि लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घेतली आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे, आणि घरकुल मसाला घेतला आहे, तो ऑप्शनल आहे. इथे मोहरी घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, हळद घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे,
कारण खूप वेळ झालं कट करून ठेवलं म्हणून त्याचा कलर चेंज झाला. आणि कढीपत्ता, तर येथे 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर जिरे मोहरीची तेल चांगलं गरम झालं की फोडणी द्यायची आहे. चांगलं तडतड झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि ते टाकल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून हिरवी मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर आपण जी भाजी कट करून ठेवली आहे मेथीची आणि कांद्याची पात ती टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. कोणी कोणी पाणी टाकून त्यामध्ये मेथीची भाजी टाकतं, तसं न करता असं करा. चांगलं मेथीची भाजी परतून घ्या, त्यानंतर पाणी टाका आणि कोथिंबीर टाकते. कोथिंबीर मी थोडा वेळ झालं म्हणजे कट करून ठेवलेला म्हणून त्याचा कलर चेंज झाला आहे. आणि आपल्या चवीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि लाल तिखटही टाकायचं आहे. तर आता इथे चांगली भाजी आपल्या परतल्या गेली की त्यामध्ये लाल तिखट हळद टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. तर कोणी कोणी काय करतं, लाल तिखटच वापरतं, कारण लाल तिखटानं भाजीला कलरही छान येतो म्हणून. पण मग मी इथे हिरवी मिरची वापरली आणि लाल तिखटही वापरलेलं. जर तुम्हाला कुठले दोन्हीपैकी एक आवडत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. तर आता इथे चिंच मी जी शिजवून घेतलेली त्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल पाणी आपल्याला म्हणजे जेवढं बेसन आपण जे कालवून ठेवलं आहे तर त्याला शिजायला केवढं लागतं त्यानुसार तेवढं पाणी टाकून चांगलं उकळी येऊ द्यायची. आणि त्यानंतर जे आपण चिंच चांगली स्मॅश करून घेतले ते चाळणीच्या साहाय्याने आपल्याला म्हणजे जेवढं आंबट लागतं त्यानुसार तुम्ही टाकायचे. पण जेवढं आंबट करू आपण तेवढी छान भजी लागते खायला आणि विटतही नाही. गावी काही तर 2-3 दिवस ही भजी करून ठेवतात आणि खातात, म्हणजे खराब होत नाही म्हणतात. तर आता शेवटी घरकुल मसाला टाकते आणि म्हणजे जर घरकुल मसाला नसेल तुमच्याकडे तर तो तुम्ही स्किपही करू शकता. आणि जे आपण हरभरे आणि शेंगदाणे शिजवून घेतले तर ते टाकायचं उकळी आल्यानंतर. आणि चांगली उकळी जे आपण गाजर मटार हे शिजवून घेतलं आहे दुसऱ्यांदा तर ते त्यामध्ये टाकायचं आहे. उकळी आल्यानंतरच टाकायचं. आणि हे जेव्हा उकळी यायची बाकी होती त्या टायमाला मी 1.5 वाटी बेसन घेतलं आणि 2 वाटी पाणी घेऊन चांगलं मिक्स करून घेतलं आणि पाणी कोमट यूज केले बेसन भिजवताना. आता ह्यामध्ये मावणार नाही म्हणून मी एक पातेलं घेतलं आहे, कारण ह्या भाज्यांनीच माझं पूर्ण कढई भरली आणि बेसन टाकल्यानंतर ते व्यवस्थित शिजणार नाही म्हणून थोडंसं मोठं पातेलं घेतलं आहे मी. आणि आता हे जे आपण कढईत ठेवलेलं जे भाज्या वगैरे आहेत तर त्या आता पातेल्यामध्ये टाकून दिले मी. आता चांगली उकळी आली की त्यामध्ये बेसन सोडणार आहे. बेसन मी कोमट पाण्यामध्ये कालवून घेतलं आहे. चांगलं आपल्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण बेसन टाकत राहायचं आणि चमच्याच्या साहाय्याने चांगलं व्यवस्थित मिक्स करत राहायचं. जेवढं आपण कमी गॅसवरती सारखं हलवत राहू मिक्स करत राहू तर तेवढं बेसन छानही लागतं आणि शिजल्या जातं व्यवस्थित आणि बुडाला लागत नाही. गावाकडे उद्या पूजा करायची म्हटले की आदल्या रात्रीच हे करून ठेवतात आणि भाकरीही करून ठेवतात. एकदम कडक कडक भाकरी करतात आणि विकतही भेटतात. सोलापूर साईडला कशा भेटतात अगदी तशा तिकडे पण ह्या टायमाला विकत भेटतात आणि त्या पण आणतात आणि घरातही केल्या जातात. बाजरीच्या भाकरी बाजरीचे उंडे गव्हाची खीर आंबील बरंच काही खायला असतं. आणि शेतामध्ये हे सर्व घेऊन जाऊन शेतामध्ये पूजा करून हे सगळं नैवेद्य दाखवून मग सगळे जेवढे आपले रिलेटिव्ह आहे घरातले लोक आहेत सगळे मिळून मस्त जेवण करतात. दिवसभर शेतामध्ये घालवतात. म्हणजे खूप मज्जा येते गावाकडे. काय तर सण असल्यासारखंच वाटतं. खूप छान वाटतं आणि शेतामध्ये बसून हे खायला तर तुम्ही म्हणाल त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. पण ते काही आम्हाला जाता आलं नाही म्हणून मी म्हटलं की घरीच करावं आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि तुम्ही देखील या पद्धतीने करून बघा. कारण हिवाळा म्हटलं की सगळ्याच भाज्या अवेलेबल असतात आणि या पद्धतीने करून बघा. खूपच छान लागतं आणि कडक कडक भाकरी करा तर तुम्हाला खाल्ल्यानंतर कळेल की काय भारी लागतं म्हणून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तसंच न जाता सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय.